नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोदी ठाकरे यांच्या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या भेटीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर नवी दिल्लीत ही पहिलीच भेट असणार आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीचं गांभीर्य, त्यानंतर मराठा आरक्षण, पदोन्नतीतलं आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा एका मागोमाग एक आरक्षणाच्या प्रश्नांनी सध्या सरकारच्या समोर महत्त्वाची कसोटी निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांमधून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या दिल्लीत भेट घेणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आरक्षणासाठी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते जाणून घेऊयात. आपण जर का विकास म्हणणार असू तर या समाजाला त्यांचा न्याय हक्क आरक्षणाचा जो आहे तो मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे. जसं आज आम्ही हे पत्र माननीय राज्यपाल महोदयांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा ही विनंती त्यांना करू. आज राष्ट्रपती महोदयांना पत्र दिलेलं आहे. माननीय पंतप्रधानांना सुद्धा आम्ही पत्र देतो आहोत. मात्र त्यांची रीतसर भेटीची मागणी करून त्यानुसार आम्ही त्यांना जाऊन भेटू. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, मुख्यमंत्री उद्या पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं कळतंय. ही भेट कधी ठरली आहे? पंतप्रधान कार्यालयाकडून त्याला दुजोरा मिळालाय का? काय अधिक माहिती आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर एक अत्यंत महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये अशोक चव्हाण जे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एक डेलिगेशन सोबतच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुटे हे देखील या बैठकीत असणार आहे. महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जी सध्या राज्यात वाद सुरू झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण नाकारलं आणि त्यानंतर आता एकमेव मार्ग उरला आहे की संसदेच्या माध्यमातून कायदा पारित करायचा आणि सोबतच त्याला एक कायद्याच्या स्वरूप द्या तरच मराठा आरक्षण टिकू शकतं. या मुद्द्यावरती एक अत्यंत महत्वाची बैठक उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान कार्यालयात होणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री उद्या पोहोचत आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं सोबतच जीएसटीचा जो परतावा आहे त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि लसीकरणाच्या मोहिमेमध्ये महाराष्ट्राला जो निश्चित केलेला कोटा आहे तो पूर्णपणे मिळत नाही ही एक तक्रार मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आम्ही राज्यपालांची भेट घेतली आहे, राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना आम्ही पत्र पाठवलं आहे की राज्यात मराठा आरक्षण टिकावं. जर आता आरक्षण टिकायचं असेल तर संसदेमध्ये कायदा पारित करणे हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. आणि दुसरीकडे पुनर्विचार याचिका, पण महत्वाचं म्हणजे जर यापूर्वी सुप्रीम कोर्टातील पुनर्विचार याचिकेचा संदर्भ घेतला किंवा त्या संदर्भात जर विचार केला तर अनेकदा पुनर्विचार याचिका या नाकारल्या जातात. अशा वेळी कायदे मंडळाच्या माध्यमातून जर कायदा पारित झाला तर एक मोठा लाभ खास करून मराठा समाजाच्या लोकांना होऊ शकतो आणि या मुद्द्यावरून ती उद्या भेट होणार आहे. या बैठकीमध्ये जर बघितलं आपण पंतप्रधान असतील, पंतप्रधान सचिव असतील आणि होऊ शकतं सामाजिक न्याय मंत्री जे आहेत झावरचंद गहलोत ते देखील उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन निश्चित असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं. त्याच पार्श्वभूमीवर आता येत्या 16 जूनला आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. आंदोलन हे निश्चित आहे, आंदोलन हे निश्चित आहे. तर माझी पहिल्या आंदोलनाची सगळ्यांना इच्छा सगळ्या लोकांना सांगायचंय, समाजाच्या लोकांना सध्या तो रस्त्यावर होऊ नका. पहिली जबाबदारी आमची सगळ्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. पहिला मोर्चा हा ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला सांगितलं की तुम्हाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट आहे, जी पुरोगामी चळवळ कोल्हापुरात सुरुवात झाली
राष्ट्रवादीच्या ठिकाणीच पहिला आमचं आंदोलन 16 जूनला असणार आहे. तुम्हाला 338B च्या माध्यमातून कमिशन प्रस्थापित करून की तुम्ही हा अहवाल राज्यपालांना द्यायचा, राज्यपालांच्याकडून तो राष्ट्रपतींकडे जाणार, राष्ट्रपतींची जर इच्छा असेल तर ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाईल, त्यांना जर बरोबर वाटलं तर तो पार्लमेंटला जाईल. हा विषय क्लिअर आहे. म्हणजे सेंटरची ला सुद्धा जायचं असेल तर नुसतं महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ शकणार नाही, तर महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातले जे सुद्धा मंडळी आहेत त्यांनी सुद्धा एकत्र यायला पाहिजे आणि महाराष्ट्राची तिथं ताकद लावायला पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयातून खासदार राहुल शेवाळे माझ्याशी चर्चा करत होते. माझा निरोप त्यांच्याकडे जायचा. अजितदादांना सुद्धा मुख्यमंत्र्यांचा फोन गेला होता. अजितदादा सुद्धा माझ्याशी बोलले. त्यांनी मीटिंग सुद्धा लावली होती. पण मी सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना कळवलं आणि त्यांना विनंती मी ही केली की आपण मीटिंगला मला बोलवता, हे चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे, पण आम्ही आमच्या मागण्या ह्या मुख्यमंत्र्यांना ऑलरेडी सांगितलेत. आता ह्याच्यावर नवीन चर्चा काय करायची. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही त्या मागण्या मंजूर करा. संभाजी छत्रपती पहिला असेल की तुम्हाला कौतुक करेल. हे माझे वाक्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा आहेत. हे मुख्यमंत्र्यांना माझं व्हॉट्सअपवर चॅट केलेलं आहे. हे मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवलेले आहेत आणि मी अजितदादांना सुद्धा ह्या शब्दात सांगितले. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द केलं, त्याच्यानंतर राज्य सरकारनं भोसले समितीचा अहवाल सुद्धा मागवला. तो अहवाल सरकारला आलेला आहे. आता राज्य सरकारच्या समोर मराठा आरक्षणाच्या संदर्भातले पर्याय नेमके काय आहेत आणि कुठल्या पर्यायांची चाचपणी सध्या केली जाते, कारण त्यांच्यावरचा दबाव आता दिवसागणिक वाढत चाललाय. विलास, आपण जर पाहिलं तर एक सर्वात मोठी गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर राज्य सरकारनं जी समिती या ठिकाणी या संपूर्ण अहवालाचा अभ्यास करण्यासाठी नेमली होती, त्या समितीने आपला अहवाल जो आहे तो दिला आहे. त्यामध्ये स्पष्ट म्हटलं या समितीने की ही रिव्ह्यू पिटिशन जी आहे ती दाखल करावी आणि रिव्ह्यू पिटिशनचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ज्याला आपण 50% पेक्षा जास्त आरक्षण जाऊ नये या संदर्भात सानी प्रकरण जे आहे तो जो लॉ आहे तो या ठिकाणी कुठेतरी रद्द करावा किंवा हे आरक्षण 50% पेक्षा जास्त जाता यायला हवं, या मुद्द्यावर ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली आहे. जर समजा ही रिव्ह्यू पिटिशन कोर्टामध्ये गेली, ती फेटाळली जरी, तरी देखील राज्य सरकारला या ठिकाणी मोठा दिलासा मिळेल. कारण की नैना सानी प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलं की राज्यांना 50% पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही. म्हणजेच कुठेतरी केंद्र सरकारने जे सांगितलेलं आहे की आरक्षण देण्याचा अधिकार जो आहे तो राज्यांना आहे, पण सर्वात मोठी गोष्ट आहे की आरक्षण देण्याचा अधिकार जरी राज्यांना आहे पण तो 50% पेक्षा जास्त नाही आहे. त्यामुळे आता जर समजा ही रिव्ह्यू पिटिशन फेटाळली गेली तर राज्य सरकारला मोठा दिलासा यामध्ये मिळेल की 50% पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही आणि जर द्यायचं असेल तर केंद्र सरकारला संसदेमध्ये त्या संदर्भातला एक नवीन घटनादुरुस्ती जी आहे ती करावी लागेल. म्हणजेच हा संपूर्ण मुद्दा पुन्हा केंद्र सरकारकडे जाईल. हा एक सगळ्यात मोठा दिलासा राज्य सरकारला असेल. आणि दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने या ठिकाणी सांगितलं असेल की मराठा समाजाला मागासवर्ग करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं होतं की मराठा हा मागासलेला दिसत नाहीये, त्यामुळे पुन्हा एक मागासवर्ग आयोग जो राज्य सरकारने नेमला आहे त्याच्यामार्फत मराठा समाजाची पुन्हा एकदा तपासणी करून याचा संपूर्ण अहवाल जो आहे तो पुन्हा तयार करावा लागेल आणि तो केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे द्यावा लागेल आणि त्यानंतर तो राष्ट्रपतींकडे जाईल. या संदर्भातली जी भूमिका आहे ती राज्य सरकारला या ठिकाणी घ्यावी लागेल. पण पहिली जी पाऊल जे आहे राज्य सरकारने उचललं आहे की ती रिव्ह्यू पिटिशन जी दाखल केली आहे ते नैना सानी प्रकरणामध्ये 50% पेक्षा आरक्षण जे आहे अधिक वाढवून द्यावं ही मागणी जी आहे ती रिव्ह्यू पिटिशनमध्ये केली. ती सगळ्यात मोठी भूमिका जी आहे ते राज्य सरकारने मांडलेली आहे. तुम्ही सोबत राहाच. आता आपल्या सोबत राजेंद्र कोंढरे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. राजेंद्रजी, उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या भेटीत इतर सगळे मुद्दे असले तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा असणार आहे. आतापर्यंत आपण तू मैमय बघितलं केंद्र आणि राज्य सरकारमधलं. उद्याच्या भेटीतून काहीतरी ठोस मराठा समाजाच्या हाती लागेल अशी आशा तुम्हाला वाटतेय?
तर केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांकडे बोट जर दाखवलं नाही तर निश्चित काहीतरी मार्ग थोडासा आशादायी निघू शकतो असा आम्हाला एक विश्वास आहे. परंतु आता राज्य सरकारने जे काही माननीय राज्यपालांकडे पत्र दिलेलं आहे त्याच्यातनं आमचा प्रश्न सुटणारा नाहीये. मगाशी प्रफुल्लने सांगितल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाचा जो निष्कर्ष आहे हा तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या मुद्द्यांवर नाकारलेला आहे ती क्लॅरिटी करण्यासाठी सक्षम ती काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी राज्य सरकारला पहिली पावलं उचलावी लागतील आणि ती पावलं उचलल्यानंतरचा हा प्रश्न आहे. आणि जे दुसरं सिलिंग कॅपची 50%ची आहे आता राज्य सरकारला आपल्या राज्यातला जो अगोदरचा 2004चा कायदा आणि आता ते सगळे प्रश्न एकत्रित जर हाताळले तर याच्यातनं निश्चितपणे मार्ग निघू शकतो. त्यासाठी आम्ही 28 तारखेला संभाजींच्या नेतृत्वाखाली सरकारला जे पत्र दिले त्याच्यामध्ये सर्वपक्षीय बैठक लावून हे सगळे विषय एकत्र हाताळावा असं आम्ही सरकारला आवाहन केलंय आणि त्यात जर यश आलं तरच काहीतरी मार्ग निघू शकतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये केवळ आरोप प्रत्यारोप होत आहेत, जबाबदारी ढकलून समोरच्यावर ती टाकण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होत आहे, सत्ताधारी विरोधक. पण तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ती परिस्थिती तुम्हाला सध्या दिसते का? तशी राजकीय परिस्थिती दिसतेय का? बघा, आम्ही 16 तारखेला जो मोर्चा जाहीर केला त्याच्यात सर्व पक्षीयांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही त्या मोर्चामध्ये या आणि जे एकमेकांकडे बोट दाखवतं तर खरा प्रश्न काय ते मोर्चेकरी मांडतील आणि सर्व राजकारण्यांनी एकत्र उत्तर द्यावं किंवा सरकारने सर्वपक्षीय जर बैठक लावली. मी पुन्हा सांगतो महाराष्ट्राला की 2004चा आरक्षण कायदा सुद्धा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ओबीसीचं 27% आरक्षण त्यालाही गेलेलं आहे. त्याचबरोबर पदोन्नतीचे आरक्षण आणि मराठा आरक्षण हे एकमेकात इंटरलिंक आहे आणि हे वेगळे वेगळे विषय हाताळण्यापेक्षा हे जर सरकारने एकत्रितरित्या हाताळले तरच याच्यातनं मार्ग निघणार आहे. नाही तर प्रत्येक प्रश्न पुन्हा न्यायालयात जाणार आणि पुन्हा आम्हाला त्याचे खेटे मांडावे लागणार. म्हणून आम्ही सरकारलाच विनंती केली की आम्ही सगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटलो, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही पण त्याच्यामध्ये सगळ्यांवर दबाव आणून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. पण सरकारने आता ती इच्छाशक्ती दाखवली पाहिजे, नुसत्या भेटीतनं हा प्रश्न सुटणारा नाहीये. बरं, पण राजेंद्रजी, संभाजीराजे छत्रपतींनी काही मागण्या दिल्या होत्या मुख्यमंत्र्यांकडे, अल्टिमेटम दिलेला होता, पण या सगळ्यानंतर आता पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. तुम्हाला वाटतंय का सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर राज्य सरकार गंभीरपणे आरक्षणाच्या दृष्टीनं पावलं टाकतंय आणि आरक्षणाची जी वाट आहे ती सुकर होतीये? बघा, आमच्या माहितीप्रमाणे आता राज्य सरकार काही लोकांच्या मदतीने हा प्रश्न हाताळत आहे. आमची सरकारला विनंती आहे की आरक्षणाच्या अनुषंगाने एखादा कक्षी अधिकारी किंवा गव्हर्नमेंटचा सेक्रेटरी आणि 1-2 कौन्सिल यातनं हा प्रश्न सुटणारा नाही. हे एवढा व्यापक प्रश्न आहे की याच्यासाठी संख्याशास्त्रज्ञांपासून सुप्रीम कोर्टाने जे जे निष्कर्ष निगेटिव्ह काढलेले आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट करणारी लोक त्याच्यात नेमावे लागतील. तोपर्यंत हे विषयाचा जो आवाका आहे तो आवाका फार व्यापक आहे, त्या दृष्टीने ते प्रयत्न करावे लागतील. बरं, पण राजेंद्रजी असं पण आहे, संभाजीराजे छत्रपतींनी असं म्हटलं की आरक्षणाची ही लढाई पुढे अनेक वर्ष चालेल, पण आता मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी म्हणून काही निर्णय घेणं गरजेचं आहे. त्या निर्णयांच्या बद्दल नेमकं काय होतंय? बघा, मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यावर 22 सप्टेंबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळाने 9 निर्णय जाहीर केले होते. त्या निर्णयाची 5% सुद्धा अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सारथीचं विकसन असो, अण्णासाहेब पाटीलचं विकसन असो, योजना अनेक आहेत त्या सरकारच्या आता हातात आहेत आणि त्याची तातडीने ते अंमलबजावणी करू शकतात. तेच मार्गी लावण्यासाठी आम्ही विनंती केली, परंतु सरकारने अद्यापपर्यंत त्याच्यावर व्यापक आणि भरीव अशी कोणतीही कार्यवाही केलेली नाही आणि तशी पावलं न उचलल्यामुळेच हे 16चं आंदोलन दुर्दैवाने आम्हाला जाहीर करावं लागलेलं आहे. बरं, पण बीडमध्ये आंदोलन झालं, बीडमधल्या त्या मोर्चामध्ये जे सहभागी झाले त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आता कोरोनाची सगळी परिस्थिती आणि लॉकडाऊनची परिस्थिती असताना काही ठिकाणी जरी शिथिलता मिळालेली असली तरी तुम्ही जर उद्या आंदोलन केलं तर कारवाई होऊ शकते कदाचित, जर मोठा असा मोर्चा केला. तुमची तयारी आहे त्या सगळ्याला सामोरं जायची? हो, कारवाई होणार आहे, आम्हाला माहिती आहे. आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन जेवढी आम्हाला लोकांना त्रास न देता जेवढं व्यापक आंदोलन करता येईल ते करणार आहे आणि त्याच्यात कोरोनाविषयक सर्व नियम जे आहेत त्या अनुषंगाने लोकांनी काळजी घ्यावी अशाही प्रकारचे आम्ही त्यात प्रयत्न करणार आहोत. बरं,
धन्यवाद राजेंद्रजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतला अगदी सविस्तरपणे याबद्दलची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी जाणार आहेत आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भेटीच्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. दिल्लीला उद्या शिष्टमंडळ जाणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव असे 4 लोक सध्या त्या ठिकाणी निश्चित जाणार आहेत. मागणी हीच आहे की महाराष्ट्रामध्ये आता जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, एकतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न आहे, नंबर 2 ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्याचबरोबर वादळामुळे जे नुकसान झालंय त्याला राज्याला नुकसान भरपाई मिळणं हा प्रश्न आहे, जीएसटीच्या रकमेचा परतावा मिळण्याचा एक प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांच्या बरोबर चर्चा होणार आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या सकाळी दिल्लीत होणारी भेट ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण या भेटीत महाराष्ट्राच्या समोरचे ज्वलंत प्रश्न चर्चिले जाणार आहेत. त्याबद्दल नेमका काय मार्ग निघतो याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पण राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष ही पहिल्यांदाच भेट होणार आहे. मराठा आरक्षणासाठी याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मोदी आणि ठाकरेंच्या भेटीवर नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. मराठा आरक्षणासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय, काही नेते मंडळी ही प्रधानमंत्री महोदयांची भेट घेणार आहे आणि भेटीमुळे मराठा आरक्षण मार्गी लागेल का अशी चर्चा सुरुवात झालेली आहे. आम्ही या अगोदरही स्पष्ट केलं, आजही स्पष्ट करतो की सर्व स्तरातून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कोण कोणाला भेटतं, कोण कोणाच्या संपर्कात राहतं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. मराठा तरुण काय मागणी करतोय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पैसे कधी देणार, तरुण मागणी करतोय सारथीला निधी कधी मिळणार, तरुण मागणी करतोय आमची राहिलेली रखडलेली जॉईनिंग कधी होणार, तरुण मागणी करतोय की आरक्षणाला पर्याय व्यवस्था कधी होणार. सरकारला आम्ही एकच विनंती करतो की कसं करायचं, कोणाला भेटून करायचं, कोणासोबत जाऊन करायचं आमचा मुद्दा नाहीये. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जाणून घेऊयात आमच्या खास मोहिमेबद्दल. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते. आपणही लसीकरणाबद्दलच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया. आता पाहूया सी संजीवनीची गाडी कुठं पोहोचली आहे. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छितं. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमात सामील व्हा, जेणेकरून लसीकरणाबद्दलची जागरूकता आणखी वाढेल. यासाठी अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24x7 लॉग इन करा moneycontrol.com वर आणि संजीवनीला संपर्क करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.